नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। आपण कोणतीही परीक्षा देत असाल, ज्यामध्ये असेल सरळ सेवा असेल, पोलीस भरती किंवा इतर कोणत्या परीक्षा असतील, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त असे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत। प्रश्न असतील, माहिती असेल, ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे। आजचा आपला भाग असणार आहे 453वा। या भागामध्ये आपण 4 फेब्रुवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेऊया। जानेवारी 2026 या महिन्यातील पीडीएफ, जो पूर्ण महिन्याचा पीडीएफ आहे तर तो आपल्याला टेलिग्रामवर अपलोड करायचा राहिलेला आहे। तो 1-2 दिवसामध्ये कव्हर करीनच। आपल्याला पूर्ण महिन्याचा देखील व्हिडिओ अपलोड करायचा आहे, तो देखील अपलोड करून आपण एका पूर्ण महिन्याचा जो पेज आहेत बघा, तर ते देखील आपण टेलिग्रामवर अपलोड करणार आहोत। फक्त मला 1 ते 2 दिवसाचा वेळ द्या। 2 दिवसामध्ये आपल्याला पीडीएफ हा मिळून जाईल टेलिग्रामवर 100%। पहिला प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन हे कोठे करण्यात आले? प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण भारतातील पहिले असणार आहे। प्रश्न असा असेल, भारतातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन कोठे करण्यात आले? उत्तर असणारे पर्याय अ, मुंबई या ठिकाणी। मुंबई येथील तळोजा येथे, कोठे तर तळोजा नवी मुंबई या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन हे नुकतंच करण्यात आले, जे भारतातील पहिलंच असणार आहे। भारतातील पहिलंच ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर याचं उद्घाटन मुंबई या ठिकाणी करण्यात आलेले आहे। आता कोणी केलेलं आहे विचारलं जाऊ शकतं, तर माजी सरन्यायाधीश भूषण गवई। माजी सरन्यायाधीश भूषण गवई आता कितवे होते? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे। भूषण गवई हे भारताचे मुख्य सरन्यायाधीश कितवे होते? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे। तर यांनी या ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन हे नुकतंच तळोजा मुंबई या ठिकाणी केलेले आहे। नाव असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर, जे आपले भारतातील पहिलेच असणार आहे। आता हे उभारले कोणी आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी हे उभारलेले आहे। वैशिष्ट्ये काय आहेत? तर तरुण वकिलांना आधुनिक कायदे, नवीन फौजदारी कायदे, AI तंत्रज्ञानाबाबतचं प्रशिक्षण हे यामार्फत दिले जाणार आहे। प्रश्न क्रमांक 2, नागोबा जतारा नावाचा आदिवासी सण हा कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो किंवा करण्यात आला आहे? तर नागोबा जतारा नावाचा आदिवासी सण हा नुकतंच पर्याय ब, तेलंगणा राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। दरवर्षी बघा जानेवारी किंवा फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये हा आयोजित केला जातो नागोबा जतारा नावाचा आदिवासी सण। लक्षात ठेवायचा आहे, महत्त्वाचा सण आहे बघा, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। हा जो काही सण आहे तर तो 10 दिवसांचा सण असतो। किती? 10 दिवसांचा। कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो? तर तेलंगणा। आता तेलंगणामध्ये कोठे? तर आदिलाबाद जिल्ह्यामध्ये। लक्षात ठेवायचं आहे, आदिलाबाद जिल्ह्यामध्ये हा 10 दिवसाचा सण असतो नागोबा जतारा नावाचा, जो नुकतंच आयोजित करण्यात आलेला आहे। गोंड जमातीच्या मेस्त्राम कुलाद्वारे साजरा होणारा हा उत्सव आहे। कशाचा? तर गोंड जमातीच्या मेस्त्राम कुलाद्वारे साजरा होणारा हा उत्सव आहे। परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, गोंड जमात ही प्रामुख्याने कोठे आढळते? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे। गोंड जमात। सम्मानक्का सरक्का जतारा, सम्मानक्का सरक्का जतारा नंतरचा भारतातील दुसरा सर्वात मोठा आदिवासी उत्सव जर तो असेल तर त्याचं नाव आहे बघा नागोबा जतारा आदिवासी उत्सव। याचं आयोजन तेलंगणा राज्यामध्ये केलं जातं, ज्यामध्ये गुसाडी नृत्य हे मुख्य आकर्षण असते। लक्षात ठेवायचं आहे, गुसाडी नृत्य, गुसाडी या नागोबा जतारामध्ये बघा मुख्य आकर्षण असते हे गुसाडी नृत्य। तिसरा प्रश्न आहे, कोणत्या विमानतळाचे नामकरण श्री गुरु रविदासजी असं करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क, आदमपूर पंजाब। आदमपूर पंजाब येथील जे काही विमानतळ आहे बघा, तर त्या विमानतळाचं नामकरण आता श्री गुरु रविदासजी विमानतळ असं करण्यात आलेलं आहे। हे आदमपूर विमानतळ आहे तर ते जालंधर, कोठे? जालंधर जिल्ह्यामध्ये बघा, जालंधर। आणि या जालंधरमधील आदमपूर पंजाब विमानतळाचं नामकरण आता श्री गुरु रविदासजी असं करण्यात आलेलं आहे। नुकतंच रविदास जयंती ही साजरी करण्यात आली आणि या गुरु रविदास जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघा याचं नामकरण श्री गुरु रविदासजी असं केलेलं आहे। प्रश्न 4,
युमनाम खेमचंद सिंह हे कोणत्या राज्याचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत? तर जवळपास 1 वर्षानंतर बघा मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट हे बंद झाले असून आता मणिपूरला नवे मुख्यमंत्री भेटलेले. त्यांचं नाव आहे युमनाम खेमचंद सिंह. पर्याय ड मणिपूर उत्तर असेल. तर मणिपूरचे नवे मुख्यमंत्री असणार युमनाम खेमचंद सिंह. सध्या राज्यपाल कोण आहेत? तर अजय कुमार भल्ला. अजय कुमार भल्ला हे सध्या मणिपूरचे राज्यपाल आहेत. इम्फाल ही मणिपूरची राजधानी आहे. फेब्रुवारी 2025 पासून मणिपूर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होतं बघा. जवळपास हे राष्ट्रपती राजवट 1 वर्ष चालले आणि आता युमनाम खेमचंद सिंह हे मणिपूरचे नवे मुख्यमंत्री आता बनलेले आहेत. लक्षात ठेवायचं आहे. बिरेन सिंह हे देखील नाव लक्षात ठेवायचं. या अगोदर बिरेन सिंह होते, जो काही नागा, कुकी आणि मैतेई समाज आहे बघा, नागा, कुकी, मैतेई समाज. तर या समाजामध्ये वाद निर्माण झाला होता, हिंसाचार देखील भडकला होता आणि या हिंसाचारामध्ये बघा बिरेन सिंह यांच्यावर बघा भरपूर आरोप करण्यात आले. त्यानंतर बिरेन सिंह यांनी राजीनामा दिला आणि आता मणिपूरचे नवे मुख्यमंत्री हे बनलेत युमनाम खेमचंद सिंह. प्रश्न क्रमांक 5 पृथ्वी विज्ञानातील प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार 2026 हा कोणास जाहीर झाला आहे? तर पृथ्वी विज्ञानातील प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार 2026 हा नुकताच पर्याय क वीरभद्रन रामनाथन यांना जाहीर झालेला आहे. आता हे वीरभद्रन रामनाथन आहेत तरी कोण? तर ते आहेत हवामानशास्त्रज्ञ आहेत. वीरभद्रन रामनाथन यांना पृथ्वी विज्ञानातील प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार हा नुकताच जाहीर झालेला आहे. या पृथ्वी विज्ञानातील प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्काराला बघा पृथ्वी विज्ञानातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखलं जातं. पृथ्वी विज्ञानातील नोबेल पुरस्कार म्हणून याची ओळख आहे. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस यांनी बघा हा पुरस्कार वीरभद्रन रामनाथन यांना जाहीर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 ऑस्ट्रेलियन ओपन 2026 चे महिला एकेरीचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे? तर ऑस्ट्रेलियन ओपन 2026 चे महिला एकेरीचे विजेतेपद हे पर्याय क एलिना रायबाकिना यांनी पटकावलेले आहे. या अगोदर आपण माहिती कव्हर केली होती, आता रिव्हिजन म्हणून कव्हर करून घेऊया. ऑस्ट्रेलियन ओपन ही बघा महत्त्वाची स्पर्धा असून टेनिसमध्ये ज्या काही 4 स्पर्धा खेळवल्या जातात बघा, तर त्यापैकी सर्वात पहिली जी स्पर्धा असते तर ती ऑस्ट्रेलियन ओपन. वर्षातील पहिली स्पर्धा ही ऑस्ट्रेलियन ओपन आणि वर्षातील शेवटची स्पर्धा असते ही US ओपन. दोन्ही लक्षात ठेवायचं. यावर प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. महिला एकेरी विजेतेपद एलिना रायबाकिना. पुरुष एकेरी विजेतेपद पटकावलेले आहे कार्लोस अल्काराज यांनी. हे ऑस्ट्रेलियन ओपनचं पहिलंच विजेतेपद असणार आहे कार्लोस अल्काराजचं. लक्षात ठेवायचं आहे. जर विचारलं पुरुष दुहेरी तर क्रिश्चियन हॅरिसन व नील स्पुक्स्की. महिला दुहेरी विचारलं तर एलिस मेर्टेन्स आणि शुआई झांग. या ऑस्ट्रेलियन ओपनची सुरुवात केव्हा झाली होती? 1905 साली सुरुवात झाली होती, जी दरवर्षी जानेवारीमध्ये आयोजित केली जाते. लक्षात ठेवायचं आहे. ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा हार्ड कोर्टवर खेळवली जाते. कशावर? तर हार्ड कोर्टवर खेळवली जाते. प्रश्न क्रमांक 7 सध्या चर्चेत असणारे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक कोणाचे आहे? एक बाब लक्षात ठेवायचा आहे. हे जे काही 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी पुस्तक आहे बघा, तर ते प्रकाशित झालेलं नाही. हे अप्रकाशित पुस्तक आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. महत्त्वाचा प्रश्न आहे. काही महत्त्वाची माहिती आहे जी आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. सध्या चर्चेत असणारे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक कोणाचे आहे? तर ते आहे बघा पर्याय ब मनोज मुकुंद नरवणे यांचं पुस्तक आहे. आता हे मनोज मुकुंद नरवणे नक्की आहे तरी कोण? तर ते भारताचे माजी लष्कर प्रमुख आहेत बघा. माजी लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांचं हे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी पुस्तक आहे, जे अजूनपर्यंत प्रकाशित झालेले नाही. आणि त्यासाठी बघा हे महत्त्वाचे जे पुस्तक आहे बघा, तर ते चर्चेत आलेलं आहे. चर्चेचं कारण देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्या अगोदर थोडीशी माहिती पाहूया. मनोज मुकुंद नरवणे हे भारताचे 27वे प्रमुख होते. माजी लष्कर प्रमुख किती होते? तर 27वे लष्कर प्रमुख होते. बिपिन रावत यांच्यानंतर ते लष्कर प्रमुख बनले होते.
या 4 स्टार्स ऑफ डेस्टिनीचं प्रकाशन हे कोणाद्वारे केलं जाणार होतं, तर पेंग्विन, लक्षात ठेवायचं आहे, पेंग्विन प्रकाशनाकडून याचं प्रकाशन हे केलं जाणार होतं. आता कारण काय, हे चर्चेत का आलेलं आहे, तर महत्त्वाचं आहे बघा. लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माजी लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांचं हे पुस्तक आहे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. तर यांच्या आत्मचरित्रावरून जोरदार खडाजंगी ही आपल्याला पाहायला मिळाली. काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बघा पुस्तकातील उतार्याचा संदर्भ हा वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून काँग्रेस हे देशभक्त नसल्याची टीका देखील करण्यात आली होती, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भरपूर मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला, काही खासदार निलंबित देखील करण्यात आले, कामकाज हे थांबवण्यात आलं. बीजेपीकडून जे सांगितलं होतं बघा काँग्रेस हा देशभक्त नाही, तर त्यावर प्रत्युत्तर देताना पुस्तकातील उतार्यामधील चायनीज टँक्स इन डोकलाम हे जेव्हा वाक्य उच्चारलं बघा राहुल गांधी यांनी, तर त्यानंतर त्या वाक्यानंतर बघा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हस्तक्षेप केला आणि मोठ्या प्रमाणावर गदारोळ झाला आणि त्यासाठी हे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक सध्या खूपच चर्चेत आहे. यावर हमखास एक प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल. एकतर विचारलं जाईल प्रकाशन कोणाकडून केलं जाणार आहे, तर पेंग्विनकडून केलं जाणार आहे आणि हे पुस्तक कोणाचं आहे, तर मनोज मुकुंद नरवणे यांचं आहे. पुस्तक विचारलं जाईल खालीलपैकी कोणतं पुस्तक मनोज मुकुंद नरवणे यांचं आहे, तर त्याचं नाव आहे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. का चर्चेत आलेलं आहे, तर ते देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 8वा, जागतिक कर्करोग दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला, तर जागतिक कर्करोग दिवस हा पर्याय 4 फेब्रुवारी रोजी नुकताच साजरा करण्यात आलेला आहे. कशासाठी केला जातो, तर कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करणे, त्याचे प्रतिबंध, शोध आणि उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिवस हा साजरा करण्यात येतो. याची सुरुवात जर आपण पाहिली तर ती 2000 सालापासून झालेली आहे. केव्हापासून, तर 2000 सालापासून याची सुरुवात ही झालेली आहे. थीम काय आहे, युनायटेड बाय युनिक ही जागतिक कर्करोग दिवस 2026 ची थीम आहे. या अंतर्गत बघा नुकतंच जागतिक मोहीम ही सध्या सुरू आहे जगामध्ये, लक्षात ठेवायचं आहे. आता पाहूया शेवटचा 9वा प्रश्न. हा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे. आता इथून पुढे आपण दररोज बघा एक प्रश्न तुमच्यासाठी सोडणार आहोत. याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. कमेंट अवश्य करायच्यात. महत्त्वाचेच प्रश्न आपण शेवटी ठेवणार आहोत, जे आपले रिव्हिजन म्हणून असतील आणि हमखास विचारले जातील असेच प्रश्न आपण शेवटी ठेवणार आहोत, लक्षात ठेवायचं. याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. याचं उत्तर दररोज व्हिडिओच्या सुरुवातीला आपण कव्हर करतो. म्हणजे आज जो आपण अपलोड करतो बघा, तर उद्याचा जो व्हिडिओ असेल बघा, तर त्याच्या सुरुवातीलाच आपण या प्रश्नाचं उत्तर आपण कव्हर करून घेणार आहोत. आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायचा याचं उत्तर देण्याचं, कमेंट करायचं आहे. प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनल्या आहेत, उत्तर याचं कमेंट करून सांगायचं आहे. आता घेऊया रिव्हिजन. प्रश्न पहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन हे कोठे करण्यात आले, उत्तर असणारे पर्याय अ, मुंबई या ठिकाणी. पुढील प्रश्न आहे, नागोबा जतारा नावाचा आदिवासी सण कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला, उत्तर असणारे तेलंगणा राज्यामध्ये. पुढील प्रश्न आहे, कोणत्या विमानतळाचे नामकरण श्री गुरु रविदासजी विमानतळ असे करण्यात आले, तर पर्याय क, आदमपूर पंजाब या ठिकाणी जे काही विमानतळ आहे बघा, तर त्या विमानतळाचं नामकरण श्री गुरु रविदासजी विमानतळ असं करण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न आहे, युमनान खेमचंद सिंह हे कोणत्या राज्याचे नवे मुख्यमंत्री बनले, तर मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री बनलेत युमनाम खेमचंद सिंह. पुढील प्रश्न आहे, पृथ्वी विज्ञानातील प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार 2026 हा कोणास जाहीर झाला, तर वीरभद्रन रामनाथन यांना पृथ्वी विज्ञानातील प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार 2026 हा नुकताच जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 6, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे, तर एलिना रायबाकिना यांनी पटकावलेले आहे ऑस्ट्रेलियन ओपन 2026 चे महिला एकेरीचे विजेतेपद. पुढील प्रश्न आहे, सध्या चर्चेत असणारे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक कोणाचे आहे, तर मनोज मुकुंद नरवणे यांचं ते पुस्तक आहे, जे सध्या खूपच चर्चेचं आहे. पुढील प्रश्न आहे, जागतिक कर्करोग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला, तर 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिवस हा नुकताच साजरा करण्यात आलेला आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनल्यात, याचं उत्तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण उद्या कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता.
जानेवारीचा देखील PDF हा नक्कीच 2 दिवसामध्ये अपलोड करेन, 100% 2 दिवसामध्ये अपलोड होईल टेलिग्रामवर. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.